शिक्षण सेवामध्ये आपलं स्वागत आहे. 85 विधानसभा 85 भोकर, अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या 3 तालुक्यामध्ये जर वंचित बहुजन आघाडीकडून आपल्याला तिकीट मिळालं तर नेमका तुमचा उद्देश, जसं अशोकराव चव्हाणांनी भाऊराव चव्हाण साखर कारखाना सुरू केला, त्या प्रमाणामध्ये अर्धापूरमध्ये काय करायची इच्छा आहे, मुदखेडमध्ये काय करायची इच्छा आहे आणि भोकरमध्ये काय करायची इच्छा आहे? आपला प्रश्न जो आहे तो बेरोजगारीच्या संदर्भात. बेरोजगारी सध्या भरपूर आहे ना. आजपर्यंत इतरांनी काय केलं हे मी याच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी एक उच्च विद्याविभूषित कायदा ऍडव्होकेट असल्यामुळे मला जर जनतेनं मुंबईच्या विधान भवनामध्ये पाठवलं तर सर्वात प्रथम मी मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे सुरू करण्याकरिता मी प्रयत्न करेन. मोठे मोठे जे उद्योग आहेत उद्योग मी या ठिकाणी आणेल. नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या येळेगावला एक कारखाना जर सोडला अशोकराव चव्हाण, मला फार मोठे उद्योग दिसत नाही. उद्योगधंदे मी सर्वात प्रथम मी उद्योगधंद्यांना मी प्राधान्य देईन. त्याच्यानंतर मी प्राधान्य देईन तर मी विधान भवनामध्ये महिला सुरक्षतेच्या बाबतीमध्ये मी अट्टहास करेल की 18 ते 40 वर्षाच्या मुलींना आणि स्त्रियांना अमेरिकेमध्ये राईट टू वेपनचा अधिकार आहे. तर रोज आपल्याकडे महिलांवर अत्याचार आणि त्यांना बलात्काराचे प्रकार वाढत आहेत आणि बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी जब बचेगी तो ही पडेगी. आणि म्हणून आजपर्यंतचे सगळे मी सर्वात माझा मुद्दा हे राहील की मी महिलांच्या सुरक्षतेकरता त्यांना शॉर्ट रिव्हॉल्वर सरकारने दिली पाहिजे. हे माझं ओपनली माझं मांडणं आहे. त्याच्यामध्ये मी मदत दिल्याच्या हे दुसरा मुद्दा राहील. तिसरा मुद्दा शेतकऱ्यांसाठी राहील. शेतकऱ्यांचा तुमचा जो मुद्दा आहे तो क्लिअर करेल. नाही, पण उद्योगधंदे जसं आपण म्हणताय वाढलेली आहे आणि बेरोजगारी त्याप्रमाणे जास्त वाढलेली आहे. त्या बेरोजगारी विषयीच आपली काय भूमिका आहे, त्याच्यावर तुम्ही काय करणार? चांगला प्रश्न आहे. बेरोजगारीचं खरं कारण जे आहे एका मिनिटातच सांगेन मी. या देशामध्ये मनमोहन सिंगाच्या काळामध्ये जे प्रायव्हेटायझेशन सुरू झालं, औजा नावाचं खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण करून या देशातल्या SC ST OBC जे आरक्षण आहे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून संपवल्यामुळं आज पोस्टात नोकरी लागण्याच्या ऐवजी कुरिअर मध्ये लोकांना काम करावं लागतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पॅरलल त्यांनी व्यवस्था केलेली आहे. पण माझा हट्ट असा राहील की प्रायव्हेट सेक्टर मध्ये आज आरक्षण लागू नाहीये. प्रायव्हेट सेक्टर मध्ये जसं की अशोकराव चव्हाणचा कारखाना आहे पण तिथं कंपल्सरी नाहीये की SC चे एवढे लोक घेतले पाहिजे. म्हणून माझी ही भूमिका राहील की माझ्या मतदारसंघामध्ये जर शर्मा ट्रॅव्हल्स जात असेल तर त्या शर्मा ट्रॅव्हल्स मध्ये सुद्धा प्रत्येक जितके काही प्रायव्हेट सेक्टर माझ्या मतदारसंघात चालतील त्या प्रत्येक प्रायव्हेट सेक्टर मध्ये आरक्षणाची पॉलिसी आपण अडॉप्ट केली पाहिजे आणि शासनानं प्रायव्हेटायझेशन जे आहे प्रायव्हेट सेक्टर मध्ये आरक्षणाची मी मागणी करेन, ज्यामुळे मॅक्झिमम जो रोजगार आहे तो मुलांचा सुटू शकतो. प्रायव्हेट सेक्टर मध्ये आरक्षण कटौतीने बरोबर. नगरपालिका जर मनात घेतली तर बिडी कारखाना नगरपालिकेला टाकता येतो. त्याचं विधान भवन आहे. मुदखेडच्या नगरपालिकेनं ठरवलं की आम्ही स्त्रियांना रोजगार देऊ. तर कुटीर उद्योग असतात, बिड्या बनवण्याचे छोटे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्री असतात, ते स्थानिक स्वराज्य संस्थाचे लोकांनी फंड सेपरेट टाकून मोठं टीन सेट टाकून 1000 स्त्रियांना इलेक्शनच्या पिरियड मध्ये 500 रुपये देण्यापेक्षा दररोज 500-700 रुपये ते रोजगार करून देऊ शकतात. माझ्याकडे ती थीम आहे की छोटे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्री जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामपंचायतच्या लेवल मधून मी डिमांड करेल की प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक कारखाना छोटासा चालू झाला पाहिजे, म्हणजे गावामध्येच तुम्हाला रोजगार उपलब्ध होईल. अशा पद्धतीची माझी थिंकिंग आहे. मुदखेड नगरपालिकेकडून पाणीपट्टी जी थकबाकी असते, घरपट्टी नळपट्टी,
त्या थकबाकीवर 24% टॅक्स लावलाय. त्याच्याबद्दल आपण काही आवाज उठवलाय का? मी जेव्हा नगर परिषदेमध्ये जेव्हा मी नगरसेवक म्हणून कार्य केलं, तर प्रत्येक 15 ऑगस्ट आणि प्रत्येक 26 जानेवारी म्हणजे एकूण 5 वर्षामध्ये 10 माझे आंदोलन झालेले आहेत. मुंडन आंदोलन केलेलं आहे, घुटने के बल चलो आंदोलन केलेलं आहे, लोटांगण आंदोलन केलेलं आहे, बोंब मारो आंदोलन केलेलं आहे, त्याच्यानंतर डबली बजाव आंदोलन केलेलं आहे, थाली बजाव आंदोलन केलेलं आहे, केस कर्तन आंदोलन केलेलं आहे ना. म्हणजे सगळ्याच प्रकारचे आंदोलन मी जनतेच्या प्रश्नावर आंदोलन केलेलं आहे. नगर आपल्या दवाखान्यामध्ये ईसीजी साठी मी एक दिवस आंदोलन केलं, ईसीजी उपलब्ध झालेली आहे. आणि मुदखेडला बघा तुम्हाला सांगतो, सगळ्या तिन्ही तालुक्यामध्ये हॉस्टेलची सुविधा आहे, सामाजिक भवन जे आहे ते आहे. मुदखेडला जाणीवपूर्वक होऊ दिलेलं नाही. म्हणजे खेड्यापाड्याचे लोक जे आहेत ना, त्यांना इथं रुमा घेऊन राहावं लागतं. परंतु जर सामाजिक न्याय भवनच्या माध्यमातून जर समजा इथं हॉस्टेलची सुविधा झाली, त्याच्यासाठी मी ऑन रेकॉर्ड सांगतो, माझं तारीख सांगतो की माझं धरणे आंदोलन होतं आणि त्याला मी कम्युनिकेट करत आहे. मुदखेडमध्ये म्हणजे जर हे झालं तर अशी माझी भूमिका आहे. नाही, हे 24% जे टॅक्स लागले त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही मुख्याधिकारी संदर्भामध्ये मी सुद्धा आंदोलन केले, निवेदन दिलेले आहे. परंतु इकडची स्थानिक स्वराज्य संस्था ही एका 7/12 ज्यांच्या नावावर आहे त्याच्या नाही, आता तर प्रशासक आहे ना. आता प्रशासक आहे ना. हा. आता मी काही करू शकत नाही ना. नाही, जेव्हा मी- प्रशासकाला तुमच्या माध्यमातून, तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही विनंती तरी करू शकता ना. हा, मी आता त्या संदर्भामध्ये प्रामाणिकपणे सांगतो, तो मुद्दा तुमच्याकडून आला, आम्ही तो नोट करून घेऊ. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की माणसं कधी कधी कामाच्या व्यापात करू शकत नाही. कारण 24% म्हणजे रक्कम छोटी नाही. खूप मोठी रक्कम आहे आणि मी आपल्या माध्यमातून ही मला जाणीव झाली. मी सर्वप्रथम त्या प्रशासनाचा या मुद्द्यावर 24% टॅक्सवर आता सध्याला तर धिक्कार आणि निषेध करण्यापलीकडे काही करू शकत नाही. पण भविष्यामध्ये मागणी या होईल. मुद्द्याला मी मागणी लावून धरेल आणि त्याला कमीत कमी त्याला 5%वर आणण्याचा मी प्रयत्न करेन. मुदखेड शहरातील महामानवांचे पुतळ्या संदर्भात आहे. मुदखेड शहर हे पाण्याच्या टाक्यांचं शहर झालंय. पाणी व्यवस्था बरोबर नाहीये. अजूनही पाण्याच्या टाक्या बांधण्याचं काम चालू आहे. मग ते वेगळ्या वेगळ्या स्कीमच्या नावाने, जीवन प्राधिकरण असेल, जलजीवन मिशन असेल, यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून पाण्याच्या टाक्या उभारल्यात. प्रामाणिकपणे सांगायचं झालं साहेब, तर असं आहे की प्रस्थापित लोकांनी या राजकारणाला व्यवसाय केलेला आहे. खरं सांग म्हणजे तुझं फ्रँक बोलायचं म्हणलं तर पैशाची इन्व्हेस्टमेंट करायची, लोक आपल्या मर्जीतले निवडून आणायचे आणि सयाजीराव जास्त काय न बोलण्याचे. आणि त्या असे काही नगरसेवक आहेत की ज्यांना फक्त सह्यांचेच अधिकार आहेत आणि त्यामुळं पैसा टाकायचा आणि योजना त्यातून पैसा आपलेच गुत्तेदारांना टेंडर देऊन पैसा कमवून घ्यायचा. भ्रष्टाचाराच्या शिवाय या मुदखेड नगर परिषदेमध्ये 15 वर्षामध्ये साधं स्वच्छतागृह ज्याला म्हणतो आपण स्त्रियांना, ते त्यांना बांधता आलं नाही म्हणजे ते काय विकासाच्या गोष्टी करू शकतील. सुरुवातीला आपण आवाज उठवलेला आहे त्या पुढारी पेपरच्या माध्यमातून. त्याबद्दल मी सगळ्यात अगोदर आपण त्याबद्दल मी पुढारी पेपरचा मी आभार व्यक्त करतो. त्याप्रमाणे आपण प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. तर आपल्याला असं वाटते की कोणते कोणते आपले सोशल फॅक्टर त्यासाठी आहे की नाही महत्वपूर्ण असणार आपल्या विजयासाठी, आणि आपण जर निवडून आले तर मग आपल्याकडे विजन काय असणार, सर्वसमावेशक लोकांना त्या ठिकाणी सामावून घेऊन त्या ठिकाणी लोकांसाठी जे काय डिलिव्हरी आपण करणार, याबद्दल आपली काय जे रोड मॅप आहे त्याबद्दल विशद करावं आपण. आपल्या प्रश्नाचे 3 भाग करतो मी. पहिला आपण सोशल सिनेरिओ विचारतो. म्हणजे या मतदारसंघाचा सोशल सिनेरिओ जो आहे तो ओबीसी बहुल मतदारसंघ आहे आणि सध्याला महाराष्ट्रामध्ये जरांगे विरुद्ध ओबीसी असं एक चित्र झालेलं आहे. अनेक ठिकाणी ओबीसींवर नाक दाबून मुख्याचा मार ज्याला म्हणतो आपण, आणि गावामध्ये 2-4 घरं असतात त्यांच्यावर अत्याचार अन्याय आहे. आणि हा ओबीसी समाजाला प्रोटेक्शन देणं, त्यांचं शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण धोक्यात आलेलं आहे. त्यांना आम्ही आदरणीय बाळासाहेबांनी हमी दिलेली आहे की आम्ही वी आर विथ यू, आम्ही तुमच्या सोबत आहोत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, उभाठा आणि काँग्रेस हे सुद्धा मूग गिळून बसलेले आहेत या मुद्द्यावर. आणि बीजेपी आणि अजितदादा पवार गट आणि शिंदे गट हे सुद्धा या भूमिकेला स्पष्ट करायला तयार नाहीत की तुम्ही ओबीसीच्या बाजूने आहात की मराठा समाजाच्या बाजूने आहेत. म्हणून ते संभ्रम अवस्थेत आहेत
आणि अशा परिस्थितीत आदरणीय बाळासाहेबांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. त्याच्यामध्ये आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये आम्ही मराठ्यांना किंबहुना आम्ही प्रवेश करू देणार नाही. आणि म्हणून याच भूमिकेला घेऊन मी मुख्यतः ओबीसीच्या न्याय हक्कासाठी कमलेश चौगंते जे आहेत ते रणांगणामध्ये उतरलेले आहेत. तर नांदेडला ज्या लोकांच्या म्हणजे ज्या माणसाकडे 50 सीट तर तो इतर राजकीय प्रतिस्पर्ध्यांना इंटिमेट करण्याचं किंवा अंडरप्लेट करण्याचं काम चालू आहे सध्या परिस्थितीमध्ये. आपल्यावर असं प्रकारचे संकट आहे तर आपण काय करतो? पहा, संविधानापेक्षा या देशामध्ये कोणी मोठं नाही आणि हे कायद्याचं राज्य आहे. मी न्यायव्यवस्था विश्वास ठेवतो. माझ्या बाजूला आपण पाहू शकता ऍडव्होकेट पठाण साहेब आहेत. हे शहराचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहतात. त्यांचं आता लगेच होणार आहे. बाबासाहेब ते ऍडव्होकेट आहेत. आप्पा माझ्या बाजूला बसलेले त्यांनी तालुक्याचं काम केलेलं आहे. माझ्या बाजूला माळी समाजाचे आमचे बाळू राऊत आहेत. मेरे बाजू में मुस्लिम है, दलित है, मेरे बाजू में ओबीसी है. तो डर किस बात का है? या देशामध्ये भिण्याचं काही कारण नाहीये. आणि म्हणून कोणी मला आजपर्यंत कोणी अशा पद्धतीचं मुदखेड आणि भोकर अर्धापूर हा मतदारसंघ शांतिप्रिय आज मतदारसंघ आहे. अशा पद्धतीचं काही आतापर्यंत झालेलं नाही. जर पक्षाने तुम्हाला संधी दिली तर शेतकऱ्या भोकर विधानसभा मधील शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही शेतकऱ्यांसमोर कुठला असा मुद्दा घेऊन जाशाल? शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक ओरड झाली की 3 काळे कायदे आणले होते मोदी सरकारने आणि शेतकऱ्यांचा प्रचंड दबाव की लाल किल्ल्यापर्यंत ट्रॅक्टर घेऊन जे लोक गेले आणि शेतकऱ्यांच्या हत्या झाल्या म्हणजे काउंटरमध्ये. आणि तो देशातला सगळ्यात काळा दिवस आहे की शेतकरी मारले गेले, चिरडले गेले. आणि मोदी गव्हर्नमेंटला, मोदी शासनाला ते 3 काळे कायदे रद्द करावं लागले. बरोबर आहे. म्हणून आम्ही बीजेपी के हम खिलाफ आहे. और रही बात काँग्रेस की, तर काँग्रेसने सुद्धा, काँग्रेस आणि बीजेपी हे एकाच थालीचे चट्टेबट्टे आहेत. यांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही. यांचे कारखाने चालले पाहिजेत आणि ते हमी भाव देऊ शकत नाहीत. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचं जर कोणी या देशामध्ये काम करणार असेल तर ते फक्त आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्याकडे तसं विजन आहे आणि लोकांनी एकदा बाळासाहेब आंबेडकरांच्या विजनवर विश्वास ठेवावा आणि मला ते निवडून देतील अशी माझी. सोलापूर जिल्ह्यामध्ये एका कारखान्याने 3500 रुपये ऊसाचा भाव दिला, 3700. आपल्या भागात 2500 रुपये देत आहे. त्या संदर्भातली काय भूमिका आहे? मी आता सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे की म्हणजे बाजारीकरण झालेलं आहे. पैसा इन्व्हेस्ट करायचा आणि काढून घ्यायचा. ऐसा है, बाबासाहेब कहते थे कि जुलूम करने वालों से जुलूम सहने वाला ज्यादा गुनेगार है. मैं इसका जवाबदार इस मतदार संघ के तमाम खेती करने वाले मेरे शेतकरी भाइयों को समझता हूँ कि वो लोग अन्याय सहन करते रहते हैं, इसलिए वो तुम्हारे पे जुलूम करते हैं. अशोकराव चव्हाणचा कारखाना आहे ते रेट कमी देतात. कारण का कमी देतात? कारण जे त्यांचं जे 24 लोकांचं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे त्यांचे जे इलेक्शन होतात, इलेक्शन मध्ये अशी परिस्थिती आहे की उभं राहू देत नाहीत. उभं राहिलं तर त्याला मॅनेज करून त्यांना त्याचा फॉर्म विड्रॉल करतात आणि मग तुमचं मोनोपॉली असते. आता मला सांगा, कारखान्याच्या इलेक्शन मध्ये लोक पार्टिसिपेट होत नाहीत. याच्यामध्ये आता व्यापाऱ्यांचा दोष आहे का, मजुरांचा दोष आहे का? म्हणजे इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फार्मर टू गेट पार्टिसिपेटेड इन द इलेक्शन. आणि म्हणून त्या कारखान्याच्या इलेक्शन मध्ये तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये एंट्री केली पाहिजे आणि मांडले पाहिजे आपले प्रश्न. मुखेड शहरासाठी पाणी पुरवठ्याचे मोठाले स्कीम आली, परंतु आताही गळूर पाणी येत आहे. त्या संदर्भातली काय भूमिका राहणार? त्या संदर्भातली भूमिका अशी आहे की निबरघट्ट जे गेंड्याचं जे चमडा आहे, मुखेड नगर परिषदेमध्ये गेंड्याची चमडा धारण केलेली नगर परिषद प्रशासन आहे. आणि तुकार ढोर जसे असतात त्याला ओळणार कोणी नसेल तर ढोर कशी तुकार असतात तसे कधीही तुम्ही त्या प्रशासक असतानाची परिस्थिती अशीच आहे. आणि जेव्हा काउन्सिल होती तेव्हा तुम्हाला 12 वाजता 2 वाजता तुमच्या नगरपालिकेचे कर्मचारी चहा पीत टपऱ्यावर इकडे तिकडे फिरत दिसतील. इथं कोणाचाही अंकुश नाही. एकाधिकारशाही झाल्यामुळं हे गढूळ पाणी काय आता 100 कोटीचा प्रोजेक्ट आहे पण तो थंड बसत्यात आहे. त्याचाही मी धिक्कार करतो. जनता याच्यावर जनतेने आवाज उठवला पाहिजे. जनतेने यावेळेस परिवर्तन केलं पाहिजे, है की नाही? मी आधीच म्हणलं की जुलूम करने वाले से ज्यादा गुनेगार जुलूम सहने वाले. हम लोग इसके लिए जवाबदार है. हम उन्हीं को चुन के देते हैं. इसलिए इसकी जवाबदारी मैं नागरिक पर रखता हूँ कि भाई उन्होंने थोड़ा बदलाव करना चाहिए.
या ठिकाणी ईश्वर पिंगलवार आले, त्यांचं मी स्वागत करतो उशीर आल्याबद्दल. एकंदरीत माझा एक असा प्रश्न आहे, आपल्या नेतृत्वाखाली आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आज सकाळीच एक वंचित बहुजन आघाडीचा एक मोर्चा देखील निघला होता. त्यामध्ये आपण किंवा आपले सहकारी त्या ठिकाणी उपस्थित दिसले नाही. त्याचं कारण काय? जसं देशाला एक संविधान असतं तसं पक्षाला एक प्रोटोकॉल. तर त्या प्रोटोकॉल प्रमाणे मी आधी सांगितलं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेड जिल्ह्याकरता एक अधिकृत निरीक्षक दिलेला आहे. त्या निरीक्षक साहेबांचं नाव आहे ऍडव्होकेट सर्वजितजी बनसोडे. त्यांना आजच्या मोर्चामध्ये इन्व्हिटेशन होतं असं त्यांचा दावा आहे. परंतु अधिकृत लोक जर त्या मोर्चाला येत नसतील, ते पक्षानं जे अधिकृत ज्यांची नेमणूक केलेली आहे, तर ते अधिकृत जे निरीक्षक आहेत ते जर हजर नसतील तर त्या मोर्चाला आम्ही अधिकृत म्हणणार नाही. कारण अधिकृत लोक तिथे नसल्यामुळे आम्ही सुद्धा जबाबदार आहोत. त्यामुळे आम्ही ती गेलो नाही. म्हणून त्याच्याबद्दल मी काही सांगतो. तसेच महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतात, सर्वच पक्षामध्ये 2 गट पडलेले आहेत. त्याच पद्धतीने मुखेडमध्ये देखील आपल्या पक्षामध्ये 2 गट आहेत का, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. वंचित बहुजन आघाडी हा 18 पगड जातींचा, 12 बलुतेदारांचा, 18 अळुतेदारांचा, मायनॉरिटीचा, अल्पसंख्याक आदिवासींचा पक्ष आहे. आणि रामायण महाभारतामध्ये एका परिवारात युद्ध झालेलं आहे. म्हणजे एकाच परिवारातील होतं. कौरव एकीकडे आणि पांडव एकीकडे. एका परिवारात वाद असतो, मतभेद असू शकतात, परंतु गट ज्याला आपण शब्द म्हणतो तो वंचित बहुजन आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा गट अजूनही अस्तित्वात नाही. शैक्षणिक धोरण असं आहे आमच्याकडे, आपल्या याच्याकडे, की प्रायव्हेटायझेशन आणि जे इंग्रजी माध्यमातून शिक्षण चालू आहे. मी जर इन्शाल्लाह आमदार झालो तर सगळ्यात आधी इंग्रजी शाळा बंद करेल आणि जे ट्युशन आहेत खासगी ट्युशन, त्या सगळे ट्युशन मी बंद करेल आणि शासनाकडून ट्युशनची व्यवस्था करण्याची संकल्पना आहे कायद्यामध्ये. आणि म्हणजे दोज हू आर अनेबल टू पे द फीस टू द प्रायव्हेट ट्युशन, त्यांचं कसं आहे ना. आणि म्हणून हे जे बाजारीकरण झालेलं आहे, नांदेडला बघा मोठे मोठे होर्डिंग टाकलेले आहेत, एक प्रकारची स्पर्धा आहे. आणि म्हणून मी जर विधानसभेमध्ये गेलो, विधान भवनामध्ये जर गेलो, तर मी सर्वात अगोदर हे बाजारीकरण म्हणजे कायद्याला त्याच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यासाठी आंदोलन करेल. आणि इंग्रजीच्या जपान देश आपल्या मुलांना जपानीमध्ये पूर्ण शिक्षण देतो, जर्मनमध्ये देतो है ना. मग आम्ही इंग्रजीत देण्याचा हट्ट का धरायचा? बरोबर आहे. आणि म्हणून मला मुलांच्या संकल्पना जी आहे ते आपल्या मातृभाषेतून सांगितलं तर क्लिअर होते. म्हणून माझे धोरण जे आहे ते बाजारीकरण शिक्षणात झालेलं आहे, ते मी थांबवण्यासाठी माझा जीवनी पूर्ण प्रयत्न. संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय ऍडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये घोषणा केलेली आहे की आता एक वंचित बहुजन आघाडी सोबत काही पक्ष, जसं आदिवासी समाजाचे पक्ष आहेत आणि इतर काही मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा चालू आहे. आणि म्हणून पत्रकार बांधवांनी साहेबांना प्रश्न विचारला की तुम्हारी तिसरी आघाडी आहे क्या? तर बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की हमारी तिसरी चौथी आघाडी नाही, हमारी पहिली आघाडी है. आप हमको पहिली आघाडी बोल सकते. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासी संघटना आणि पक्ष त्याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे. आणि वंचित बहुजन आघाडी will be the one of the part of that front. It is a third front or second front. It is not second or third front. It is the front. आणि ती आमची तिसरी आघाडी राहणार नाही, आघाडी करणार आहोत. त्याचा एक वंचित बहुजन आघाडी भाग राहणार आहे. आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त विकास करण्यासाठी आपण सत्तेमध्ये येण्यासाठी कोण्या पक्षाची अलाइनमेंट किंवा लोकसभेमध्ये काही अलाइनमेंट झालं नाही, त्याच्यामुळे काही आपले आले असतील लोकसभेचे सदस्य, तर विधानसभेमध्ये प्रामुख्याने काय भूमिका असेल? या प्रश्नाचे मी 2 भाग करतो की आपण सत्तेत आल्याच्या नंतर तुम्ही कोणाशी अलायन्स म्हटलं. तर मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो जगातलं की क्रांतीसूर्य विश्ववंदनीय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही सत्ताधारी नव्हते, परंतु मॅक्झिमम काँग्रेस त्यांच्या विरोधात होती. हिंदू कोड बिलला सुद्धा जनतेतून आणि पार्लमेंटमध्ये सुद्धा विरोध झाला. परंतु सत्तेत असणं आवश्यक नाही. मी नगरसेवक असताना मी एकटा होतो, पण संविधानापेक्षा कोणी मोठं नाही.
जनतेच्या प्रश्नाला घेऊन जर मी आंदोलन करायला उतरलो तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी दुसऱ्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही. आणि म्हणून आंदोलन करणं, मी आंदोलक आहे आणि आंदोलक म्हणून लोकांनी मला स्वीकारावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. चांगला प्रश्न आहे. त्यातही अजून झालेलं नाही त्याविषयी आपलं काय? मी काही दिवस पत्रकारिता केलेली आहे आणि म्हणून मी स्वतःला आय एम द पार्ट अँड स्टील आय रिझ्यूम दॅट आय एम द स्टील पार्ट अँड पार्सल ऑफ द युअर माय कम्युनिटी, यू आर ऑल माय ब्रदर्स. आणि माझी भूमिका होती की नगरपालिकेचा किमान एक गाळा तरी सुरुवातीला तो मिळाला पाहिजे. पण चांगला प्रश्न आहे. कुणीतरी एका हॉटेलवर बसून आपण बातमी करतो, कुणीतरी टेबलवर बसून बातमी करतो, मग एकाची बातमी दुसरीला पण. मला ते अनुभव आहे. आणि पत्रकार बांधवांची जर बातमी आली तर आपण दिवसभर आपली बातमी आल्यासारखं खुश राहतो. मला पत्रकारिता चांगली माहित आहे. पत्रकारिता हा इट इज द वन ऑफ द फोर्थ प्लेअर ऑफ द डेमोक्रेसी आणि एक पवित्र फील्ड आहे, लोकांना जस्टिस देणारी फील्ड आहे. सर्वात आधी मी या अशोकराव चव्हाण यांनी राज्य केलं या मतदारसंघावर पुण्यावर, त्यांचा मी या अनुषंगाने धिक्कार करतो की त्यांनी पत्रकारांची कधीही बाजू घेतलेली नाही. आणि मी जर मला जनतेला संधी दिली तर माझ्या बरं झालं तुम्ही मला मुद्दा दिला, माझा जेव्हा अजेंडा निघेल, माझा जेव्हा मॅनिफेस्टो निघेल तर मी गॅरंटीने सांगतो माझ्या मॅनिफेस्टो मध्ये 1 नंबरचा जो हे राहील पत्रकामध्ये तो 3 तालुक्यामध्ये 3 पत्रकार भवन करण्यासाठी मी अपील करेन. सर एक प्रश्न रहेगा हिंदी में हिंदी सदरील बैठक सुरू असताना मुख्यरीतील ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विशेष धन्यवाद. तर या ठिकाणी बैठकीमध्ये या पत्रकार परिषदेमध्ये आमच्यातर्फे हार्दिक स्वागत. आणि एक विनंती आहे अतिक भाईंना, आपण आपला एक प्रश्न इंग्रजीमध्ये विचारावा आणि त्यांचं उत्तर मोदी साहेबांनी इंग्रजीत द्यावं. हिंदी में छान आहे. It would be more better if you ask the question in the English. तो सर नहीं अक्षरता नहीं सर वहाँ पे वो अरबी मध्ये विचारू सर आगामी विधानसभा चुनाव के अंदर वंचित बहुजन आघाड़ी किसी और जो सेकुलर जो मंशा रखने वाले विचारधारा रखने वाले जो राजनीतिक दल है उनके साथ गठबंधन या समझौता होने के कुछ संकेत आप बता पाएंगे क्या यहाँ पर? क्योंकि इसके पहले आपने जो लोकसभा चुनाव के अंदर जहाँ पे नहीं होने के कारण बहुत सारा खामियाजा पार्टी को भुगतना पड़ा, तो आपको ऐसा लगता है कि अगर अवश्य यहाँ पर अगर अन्य राजनीतिक दलों के साथ अगर साझा या गठबंधन करते हैं तो जरूर अवश्य फायदा होगा? इसके ऊपर आपके विचार बताइए. इस महाराष्ट्र में अगर देखा जाए तो एक जातिवादी मानसिकता की पार्टी है और उसका अलायंस है, और जो खुद को सेकुलर फ्रंट बताते हैं, जो खुद को सेकुलर पार्टी बोलने वाली जो कांग्रेस पार्टी है, लेकिन हमारा दावा है कि वो अंदर से बीजेपी जितनी जातिवादी नहीं है उससे ज्यादा वो जातिवाद को मेंटेन करते हैं, ऐसा हमारा बोलना है. क्योंकि वो देखा जाए तो मुस्लिम का जनाबा जितना है, जितना पॉपुलेशन है, उसके आधार पर उन्होंने पार्लियामेंट में सीटें देनी चाहिए थी लेकिन उन्होंने नहीं दी. इसलिए जो है दोनों भी हमारे लिए जो है वो जातिवादी मानसिकता के सेकुलर कोई भी नहीं है. वो बताने के लिए सेकुलर है. हम सेकुलर उनको तब मानते थे अगर उन्होंने कम से कम 5 सीटें 500 सीटों में से कम, आप हमारी संख्या मुसलमानों की संख्या इस देश में 20% है, तो 20% यानी 100 मुसलमान के कम से कम सीटें पार्लियामेंट में रहना चाहिए, तो कम से कम 50 सीट देना चाहिए. लेकिन कांग्रेस ने भी मुसलमानों को नजरअंदाज किया, इसलिए वो भी हमारे लिए सेकुलर नहीं है. इसलिए हमने आदिवासी समाज के जो संगठन है और ओबीसी समाज के जो संगठन है उनके साथ आदरणीय बाला साहब अम्बेडकर का तालमेल अभी बातचीत चालू है. उसके लिए मैं मुनासिब नहीं है, मेरे जो हाईकमांड है वो ज्यादा अच्छे बात है. ठीक है. एक ईश्वर पिलोरा काय याचं उत्तर अगोदरच्या झालेलं आहे. थोडक्यात शॉर्टकटमध्ये थोडं काय वेगळ्या की याच्यामध्ये थोडक्यात सांगा. शेतकऱ्यांसाठी आमच्याकडे धोरण आहेत, विद्यार्थ्यांसाठी धोरणे आहेत आणि
3 तालुक्यामध्ये एकही अशोकराव चव्हाण यांचा साखर कारखाना जर जोडला तर काही कोणते कारखाने नाही आहेत, उद्योगधंदे नाही आहेत. आम्ही उद्योगधंदे विकास करण्यासाठी आम्ही MIDC ला आम्ही ते विषय नाही माझा, ते विषय नाही. विजन होता ना तुमचा? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमचा चेहरा माझा मॅनिफेस्टो मला आता तयार करता येणार नाही, कारण मी एक इच्छुक उमेदवार आहे आणि मला पक्षाने जर माझ्यावर जर मला संधी दिली तर मग मला ते मॅनिफेस्टो त्यावेळेस तयार करेन. माझा विजन विकासाचा काय माझा आराखडा आहे. सध्याला जी परिस्थिती आहे, सध्याला मी मागणी केलेली आहे आणि जेव्हा माझी मागणी मला जर संधी मिळाली तर मग मी माझा जो आहे पक्षाचा अजेंडा तर पक्षाचा अजेंडा पक्ष देईल. भोकर विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे निवडणूक लढवणार. वंचित बहुजन आघाडीला गेल्या वेळेचे म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचे मतं मिळालेले आणि यावेळेस आमच्या सोबत ओबीसी बांधव आहेत. त्यांचं आरक्षण खतऱ्यामध्ये आल्यामुळे बाळासाहेबांनी त्यांना उघड पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून जनतेचा मला पाठिंबा राहील अशी मला जनतेकडून अपेक्षा आहे. कारण मी एक क्वालिफाईड असल्यामुळं मला जनता मला फेवर करेल असं मला वाटतं. लोकसभेला जे तुमचं उमेदवार होता आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ज्या मतं गेल्या टर्नमध्ये जसं भिंगे होते, यावेळेस भोसीकर होते, भिंगेला जसे मतदान मिळाले वंचित बहुजन आघाडीला, हे या लोकसभेला तसे दिसलं नाही. आणि भोकर विधानसभा निवडणुकीतही जेवढा सक्षम बहुजन वंचित आघाडी असं रस्त्यावर किंवा मतदारापर्यंत पोहोचलं नाही असे बरेच जणांकडून ऐकण्यास मिळालं. याबद्दल प्रश्न खूप सुंदर आहे. कारण असं आहे की जो गरजते है वो बरसते नाही. जो आता परिस्थिती अशी आहे की 2 वेळेस मुख्यमंत्री असलेले आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब हे गावोगाव फिरत आहेत. डर का माहौल है, डर का माहौल है और ये डर का माहौल रहना चाहिए. किंतु पैसा इम्पॉर्टंट नहीं है, लोगों की क्या सोच है, सोच इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून या वेळेस भूमिपुत्राचा जो विषय चालू आहे की भूमिपुत्र पाहिजे आणि योगायोग असा आहे की कमलेश चौधरी भूमिपुत्र, मी भूमिपुत्रच आहे आणि माझ्याकडून नाही जनतेतून शब्द येत आहे भूमिपुत्र पाहिजे, भूमिपुत्र पाहिजे. बाहेरचे लोक नाही पाहिजे, परिवर्तन बी पाहिजे, भूमिपुत्र पाहिजे. कमलेश चौधरी भूमिपुत्र आहेत. शेवटच विचारतो, भूमिपुत्राचा हा विषय आपण घेता, भूमिपुत्राचा विषय आपण घेता, भूमिपुत्र म्हणून बरेच चेहरे आज या भोकर विधानसभेत फिरताना आम्हाला दिसत आहेत, कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून. पण बहुजन वंचित आघाडी हे भूमिपुत्र म्हणून आजही मतदारापर्यंत किंवा एखाद्या गावात शहरात असं दिसत नाही. याबद्दल तुमचं? वंचित बहुजन आघाडी हे प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आहे. कोणता उमेदवाराकडे बघून इथं कोणी मतदान करत नाही आणि वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची आयडिओलॉजी जी आहे ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली आहे. आता राहिला प्रश्न भूमिपुत्र म्हणून वंचित म्हणून कोणी आहे, तर मी आता त्याची सुरुवात, मला असं वाटलं की बाबा फार मोठे रथी महारथी फिरत आहेत, मग आपण का त्याच्यामध्ये कमी होत? आपणही भूमिपुत्र आहोत. म्हणून आपल्याला संविधानानं राईट दिलेला आहे. इट इज द राईट गिवन बाय द कॉन्स्टिट्यूशन रिटन बाय द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देन आय थिंक दॅट की I am also capable of, I am also eligible for that post. That is why I arranged this पत्रकार press conference today. Thank you. हे काय प्रश्न आहे? नाही काहीच नाही. छोटासा होता. येणाऱ्या काळात समजा नाही थांबा एक मिनिट. येणाऱ्या काळात समजा आपलं तिकीट फायनल झालं तर विविध पक्षांकडून साम दाम दंडभेदच्या माध्यमातून तुमच्यावर दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न होईल. नाही ऐका हो, दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न होईल. नंतर जर समजा तुम्ही माघार जर घ्यायची वेळ जर आली तर तुम्हाला नंतर आमच्या समोर यायला खूप सुंदर उत्तर देतो मी. ऐका खूप सुंदर प्रश्न विचारलाय, कारण तशा पद्धतीचे तुम्हाला वातावरण दिसत असेल म्हणून तुम्ही प्रश्न विचारले. पण माझं आडनाव चौधरी आहे आणि छोटे काय नाही झाला हे चौधरी का ब्रँड आहे. त्याच्यामुळे कसं आहे, वंचित बहुजन आघाडीचा एक धबधबा आहे, वंचित बहुजन आघाडीच्या मागे फोर्स आहे
वंचित बहुजन आघाडीच्या मागे ताकद आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ज्यांना तिकीट देतील त्यांना कसल्याही प्रकारचं भय बाळगायचं नाही आणि त्यातल्या त्यात हम तो झुकेगा नहीं साला है इसमें तो कोई doubt नहीं. सिस्टम कैसा होता है कि इधर दबाने के लिए इधर दबाए तो इधर वाला उठेगा। लाख बुरा चाहे अगर तो कोई क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. तो कमलेश चौधरी को अगर टिकट फाइनल होता है तो वोट कटा सकते हैं, ये भी हिसाब हो सकता है। वो आपकी है। मतलब ये अपनी बात है ना। वो उनकी तरफ से रोशनी अगर खुदा को हो मंजूर तो आंधियों में भी चिराग जलता क्या है. बात है।